सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणाऱ्या युती आणि आघाडी या स्थानिक परिस्थिती आणि इतर विषयांच्या अनुषंगाने तयार होतात। याचा केंद्र किंवा राज्य सरकारवर मात्र कुठलाही परिणाम होणार नाही, कारण केंद्रात भाजपा आणि मित्रपक्ष महायुतीचे सरकार आहे, तर राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे सरकार आहे। दोन्ही ठिकाणाच्या सरकारला पाणी किती आघाडीमुळे कुठलाही धोका नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री रामदास आठवले यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत सांगितले। मंत्री आठवले हे रविवारी धुळ्यात आले होते। आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी आठवले यांनी ही भूमिका मांडली। ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन देशाचा कारभार चालवित आहे। संविधानानुसार विकासाची धोरणे ठरवून मोदी हे देशाचे संविधान मजबूत करण्याचे काम करीत आहे। राहुल गांधी मात्र संविधानाला धोका असल्याचं सांगत देशातील जनतेची दिशाभूल करीत आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही भाजपासोबत मित्रपक्ष म्हणून आहोत। काही ठिकाणी आमची ताकद लक्षात घेऊन आमच्या वाट्याला भाजपाने जागा दिल्या, काही ठिकाणी मिळाल्या नाही, परंतु यामुळे आमच्यात कसलीही नाराजी नसून आम्ही भाजपाच्या पाठीशी आहोत, असेही मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाहीये, कारण राज्य सरकारमध्ये जे 3 मोठे पक्ष आहेत आणि आरपीआय त्यांना पाठिंबा आहे। सरकारमध्ये काय त्याची अडचण अजिबात येणार नाही आहे। अजित पवारांचा गट जो आहे तो मुंबईमध्ये वेगवेगळा लढतो आहे, कारण बीजेपीने हा निर्णय घेतला की तिघे एकत्र आले तर जागा वाटपामध्ये अडचण येते, आणि त्यामुळं बीजेपी आणि शिवसेना हे एकत्र आले आणि आरपीआय त्यांना पाठिंबा आहे। त्यामुळं सरकारवरती काही त्याचा परिणाम होणार नाही। सरकार हे अभित राहणार आहे आणि सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे जागा आहे, त्यामुळं सरकारला कसली अडचण अजिबात येणार नाही। आणि ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे, कारण मुंबईमध्ये नरेंद्र मोदी आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारत सरकारकडून पैसा दिलेला आहे। 10 लाख कोटीपेक्षा जास्त पैसे जे आहे ते महाराष्ट्राला अनेक योजनांमध्ये मिळालेले आहे। आणि नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर अनेक दलितांचे प्रश्न आहे तिकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक स्मारक त्यांच्या काळामध्ये पूर्ण झालेले आहे। 26 अलीपूर रोडला तिथं बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीमध्ये संविधान लिहिलं की त्या ठिकाणी अत्यंत चांगलं स्मारक उभं करण्यात आलेलं आहे। डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर जे आहे ते अत्यंत चांगलं उभं करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये चैत्यभूमीच्या बाजूला दादरला त्या ठिकाणी एक भव्य दिव्य असं स्मारक उभं राहतंय, जवळजवळ 1314 फूट करून या ठिकाणी जगातले उत्कृष्ट अशा पद्धतीत स्मारक उभं राहणार आहे। आणि बाबासाहेबांचा 350 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचं फाउंडेशन असा 450 फुटाचा उंच पुतळा राहणार आहे। आणि भारतामध्ये सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे गुजरातमध्ये। त्याच्यानंतर सर्वात उंच पुतळा बाबासाहेबांचा असणार आहे। त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधामध्ये नरेंद्र मोदींना प्रचंड आदर आहे, त्यांना गौतम बुद्धांच्या बद्दल प्रचंड आदर आहे। काल दिल्लीमध्ये बौद्ध वास्तूंचं आणि बौद्ध मूर्तींचं एक मोठं जे म्युझियम आहे ते बनवण्यात आलेलं होतं, आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी आम्हाला युद्ध नको, आम्हाला बौद्ध हवं आहे, नमो बुद्ध आहे, अस्तदीप भव, अशा पद्धतीने त्यांनी चांगली भूमिका मांडलेली आहे। आणि जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी बुद्धिझम आहे, मलेशिया आहे, थायलंड आहे, व्हिएतनाम आहे, कंबोडिया आहे, श्रीलंका आहे, जपान आहे, चायना आहे, अशा अनेक देशामध्ये बुद्धिझम आहे। आणि पाली भाषा जी आहे त्या पाली भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे। आणि बाबासाहेबांचे संविधान आहे त्या संविधानाला मजबूत करण्याचा ते प्रयत्न करत आहे, परंतु राहुल गांधी मात्र संविधान बदलणार अशा अफवा उठून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे। पण लोकसभेमध्ये आमचं नुकसान झालं, पण नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हरियाणाची निवडणूक असेल, बिहारची निवडणूक असेल, दिल्लीची निवडणूक असेल, महाराष्ट्राची निवडणूक असेल, या सगळ्या निवडणुकीमध्ये जनतेने प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभेला आमचं मोठं नुकसान झालेलं होतं, फक्त 48 पैकी 17 जागा निवडून आल्या होत्या। जवळजवळ आमच्या 44 जागा निवडून येतील अशी अपेक्षा होती। पण संविधान बदलणार अशा पद्धतीचा निगेटिव्ह जे इफेक्ट आहे तो झाला आणि आम्हाला कमी जागा मिळाल्या। नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र 227 जागा आमच्या महायुतीला मिळालेल्या आहेत आणि महाविकास आघाडी पाणीबंद झालेला आहे।
त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आमची ताकद मोठी आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो तरी सर्वात जास्त जागा आपल्या निवडून आलेल्या आहे. आणि आता तर अनेक ठिकाणी भाजप, शिवसेना आणि आरपीआय एकत्र आहे. काही ठिकाणी अजितदादाही आमच्या सोबत आहे. काही ठिकाणी अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आलेले आहेत पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये. पण त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला सत्ता मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.